नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत MST CET 2024 मध्ये ऑनलाइन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे। तर आपल्याला MST CET चा फॉर्म भरण्यासाठी काय करायचं आहे, त्याचा टायमिंग कोणता आहे, त्यानंतर त्याचा शेड्यूल कोणता दिलेला आहे, सर्व पाहणार आहोत। तर बघा, 12वी नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन जर घ्यायची जर असेल तर तुम्हाला CET देणं आवश्यक आहे। आणि CETचा फॉर्म भरल्यानंतरच तुम्ही CETची एक्झाम देऊ शकता। तर आपण आज तेच पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे CETचा फॉर्म भरायचा आहे। तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर चला करूया सुरू। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला cetcell.mahacet.org या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर बघा, आपल्याला या राईट साईडला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इथे दिलेलं आहे। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं, इथे 2024-25 इथं दिलेलं आहे न्यू म्हणून। तर इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघा, याच्यातून आपण कोणते यूजर आहोत हे याच्यातून आपल्याला निवडायचं आहे। जर याच्या आधी आपण फॉर्म भरला असेल तर याच्यातून तुम्ही रजिस्ट्रेशन ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून ओपन करू शकता, किंवा आता आपण नवीन आहोत, आपली 12वी व्हायची आहे, 12वीच्या अगोदरच आपण हा फॉर्म भरत आहोत, तर त्यासाठी आपल्याला न्यू यूजरवर क्लिक करायचं आहे आणि ते रजिस्टरवर क्लिक करा। आता रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्ही इथे पाहू शकता, इथे फुल नेम आलेला आहे। आता फुल नेम त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे ॲज पर SSC/HSC मार्कशीट। आता तुमच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव दिलेलं आहे तुमचं, त्याचप्रमाणे इथं नाव तुम्हाला पूर्ण फिलअप करायचं आहे। जर आधी सरनेम जर असेल तर सरनेम टाका, त्यानंतर तुमचं नाव असेल तर तुमचं नाव टाका, आणि त्यानंतर बाबाचं असेल तर बाबाचं टाकायचं आहे। म्हणजे सेम आपल्याला त्या मार्कशीटवर जसं आहे तसंच टाकायचं आहे। त्यानंतर इथे ईमेल आयडी दिलेला आहे, तर ईमेल आयडी जो तुमचा ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी पूर्ण याच्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पासवर्ड दिलेला आहे, तर तुम्ही याच्यातनी पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे। तर याच्यामध्ये बघा 8 कॅरेक्टर असले पाहिजे आणि त्यामध्ये एक अपर केस म्हणजे एक कॅपिटल असला पाहिजे आणि बाकी सगळे स्मॉल असले पाहिजे। आणि त्यानंतर एखादा नंबर सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि काही स्पेशल कॅरेक्टर याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। तर एकूण आपण 16 कॅरेक्टरचा सुद्धा पासवर्ड बनवू शकतो, आणि कमीत कमी 8चा बनवायचा आहे आणि जास्तीत जास्त 16 पर्यंत आपण बनवू शकतो। जो पासवर्ड बनवला आहे त्याला इथे कन्फर्म करायचा आहे, त्यानंतर आपली डेट आणि बर्थ टाकायची आहे आणि त्यानंतर इथून रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे। तर मी सर्व करून घेतो। तर बघा, सर्व माहिती भरल्यानंतर बघा, आपल्याला इथे रजिस्टर करायचं आहे। व्यवस्थित माहिती टाकली मी, त्यानंतर इथे रजिस्टर करा। तर रजिस्टर केल्यानंतर बघा, आपल्याला इथे ईमेल व्हेरिफिकेशन आलेला आहे, तर ईमेलला आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे। आता जो ईमेल आयडी आपण त्याच्यामध्ये टाकलेला होता आता, तोच त्याच ईमेल आयडीवर इथे जायचा आहे। तर बघा, आपल्याला इथे सुद्धा मेन्शन केलेलं आहे कोण्या ईमेल आयडीवर गेलेला आहे, तर त्याच मेल आयडीवर जा। बघा, इथे मेल आलेला आहे, याला व्हेरीफाय करायचं आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि इथे बघा व्हेरीफाय ईमेलवर क्लिक करा इथून, आणि आपला ईमेल आयडी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। बघा, त्यानंतर आपला ईमेल आयडी व्हेरीफाय केल्यानंतर बघा, आपल्याकडे अशा प्रकारचं पेज आलेलं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला पर्सनल डिटेल्स हे टाईप करायचं आहे। तर बघा, याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स काय काय टाईप करायचे बघा, सगळ्यात पहिले आपल्याला इथे मोबाईल नंबर दिलेला आहे। तर आपल्याकडे जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल याच्यामध्ये टाकायचा आहे, आणि कोणता टाका, जो आपण OTP साठी व्हेरिफिकेशन केलेला आहे तोच मोबाईल नंबर याच्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर इथे फर्स्ट नेम दिलेला आहे, तर इथे फादर्स फर्स्ट नेम दिलेला आहे, तर इथे बाबाचं नाव टाकायचं आहे फक्त, याच्या पुढे सरनेम वगैरे किंवा फुल नेम टाकायचं नाही। त्यानंतर मदर्स नेम सुद्धा सेम प्रकारे तेच टाकायचं आहे। त्यानंतर याच्यामधून जेंडर्स घ्या, मेल आहे किंवा फिमेल आहे। त्यानंतर बघा, इथे रिलीजन दिलेला आहे, तर तुम्ही कोणत्या रिलीजनचे आहात ते रिलीजन याच्यातून आपल्याला निवडायचं आहे। ते निवडल्यानंतर बघा, आपल्याला इथं रिजन विचारलेला आहे, तुम्ही शहरातून आहे किंवा ग्रामीण भागातून आहे, तर तुम्ही याच्या दोनपैकी कोणतीही घेऊ शकता, रुरल किंवा अर्बन। त्यानंतर बघा, तुमची जे मातृभाषा आहे ते मातृभाषेच्या मधून आपल्याला निवडायचं आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, बंगाली आहे, जे कोणती असेल ती मातृभाषेच्या मध्ये निवडा। त्यानंतर नॅशनॅलिटी आपलं जे इंडियन आहे ते इंडियन ठेवायचं आहे, आणि आपली जे ॲन्युअल फॅमिली इन्कम जे आहे ते आपल्याला याच्यातून निवडायचं आहे। तर ॲन्युअल फॅमिली इन्कम यातून आपल्याला निवडायचं आहे।
त्यानंतर तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे किंवा नाही ते याच्यामधून आपल्याला घ्यायचं आहे, तर इथे अनमॅरिड करा. जर तुम्ही इथं मॅरिड जर केलं तर तुम्हाला इथं तुमच्या पत्नीचं नाव सुद्धा टाकावं लागते जर असेल तर, किंवा नसेल तर तुम्ही अनमॅरिड इथे करू शकता. त्यानंतर इथे बघा स्क्रोल डाऊन करा थोडंसं, याच्यामध्ये ॲड्रेस लाईन 1 टाकायचं आहे, ॲड्रेस लाईन 2 टाकायचं आहे आणि ॲड्रेस लाईन 3 टाकायचं आहे. सर्व तुमचा पत्ता टाकायचा आहे, तुम्ही कुठं वगैरे राहता ते. त्यानंतर नेक्स्ट आहे इथे बघा स्टेट दिलेला आहे, तर तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहता त्या स्टेटचं नाव इथं घ्यायचं आहे. जसं मी महाराष्ट्रात राहते तर याच्यातून मी महाराष्ट्र निवडणार आहे अशा प्रकारे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट घ्यायचा आहे, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहता तो डिस्ट्रिक्ट घ्या इथे. त्यानंतर तुमचं जो काय तालुका असेल ते तालुका इथून निवडायचा आहे. त्यानंतर इथे विलेज दिलेला आहे, तुम्ही कोणत्या गावात राहता ते गावाचं नाव इथे सिलेक्शन करा आणि त्या गावचा इथे पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर STD कोड टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर इथे फोन नंबर किंवा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. तुम्ही एकाच ॲड्रेसवर जर राहत असेल तर इथे सेम ॲज परमनंट ॲड्रेसवर क्लिक करायचं आहे, करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस. जर तुमचे वेगवेगळे जर असेल तर तुम्ही 2 ॲड्रेस यातनी टाकू शकता. माझा सेम एकच आहे तर इथं परमनंट ॲड्रेसवर क्लिक करा. त्याच्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी काही डिटेल्स भरायचे आहेत. तर बघा काय म्हटलेलं आहे बघा, आर यू डोमिसाइल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे का, तर याच्यातनी येस करायचं आहे. येस और नो दिलेला आहे तर येस करा. त्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता किंवा नाही, येत असेल तर येस करा, नसेल येत तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही अपंग वगैरे आहे का, जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्ही SSCची जे एक्झाम किंवा 12वीची एक्झाम, आता याच्यातनी काय दिलं बघा, सिलेक्ट SSC किंवा इक्विव्हॅलेंट पासिंग इयर म्हटलेलं आहे. तुम्ही शिकत कोणत्या वर्षी आहे बघा, म्हणजे तुमचं SSCचं मध्ये कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेले आहेत हे आपल्याला याच्यातून निवडायचं आहे. तर बघा याच्यातनी आपण ज्या वर्षी पासिंग झालेलं आहे ते पासिंग वर्ष याच्यामधून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला त्या वर्षी किती पर्सेंटेज मिळालेले आहे पर्सेंटेज याच्यामध्ये टाका. त्यानंतर तुम्ही कोणत्या बोर्डातून ती एक्झाम दिलेली आहे त्या एक्झामचं बोर्ड आपल्याला इथून सिलेक्शन करायचं आहे. बोर्ड सिलेक्शन केल्यानंतर बघा कोणत्या स्टेटमधून आहे ते स्टेट याच्यातनी निवडायचं आहे. जसं आपण महाराष्ट्रामधून आहोत तर महाराष्ट्र निवडायचं आहे. आणि त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर यू अपियर फॉर्म फॉर 12th HSC किंवा डिप्लोमा एक्झाम इन 2024, म्हणजे तुम्ही ते शिकत आहे किंवा झालेलं आहे ह्याच्यातनी आपल्याला कन्फर्म करायचं आहे. तर आपण ॲडमिशन 12वी व्हायच्या अगोदरच आपण CETला ॲडमिशन घेणार आहोत, फॉर्म भरत आहोत. तर याच्यातून बघा आपल्याला येस करायचं आहे, जर झालं असेल तर याच्यातून नो करा. तर आपण शिकतच आहोत तर येस करा. येस केल्यानंतर बघा इथून चेंजेस करायचं आहे. त्यानंतर बघा आपला डाटा अपडेट सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथं काही सेक्शन दिलेलं आहे, तर इकडे आपलं नाव सुद्धा आलेलं आहे. तर याच्यातून आपण लॉगआउट किंवा साइन इन करू शकतो. तर बघा इकडे आपल्याला प्रोफाईलमध्ये काही चेंजेस जर करायचं असेल तर प्रोफाईलवर क्लिक करा. त्यानंतर याच्यात रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे आणि बाकीची प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे. आता आपला फॉर्म याच्यातून आपल्याला अप्लाय करायचा आहे. तर इथेच तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा येणार आहे, स्कोर कार्ड सुद्धा इथे असणार आहे. सर्व याच्यातनी दिलेलं आहे कॅप वगैरे. तर बघा इथे रजिस्टर नाववर क्लिक करा आणि बाकीचा पूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे. तर बघा याच्यातनी सर्व टेक्निकल एज्युकेशन याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही कशाचा फॉर्म भरू शकता, सर्व एकत्र केलेलं आहे. UG PG सर्व दिलेलं आहे यामध्ये. तर आपण आज भरत आहोत MST CET 2024. तर इथं रजिस्टर नाववर क्लिक करायचं आहे आणि पुढच्या सेक्शनवर आपल्याला जायचं आहे. तर बघा पुढच्या सेक्शनवर आल्यानंतर इथे काही बघा आपल्याला दिलेलं आहे, सर्व माहिती वाचून घ्या. याच्यातली इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही याच्यात दिलेली आहे. त्यानंतर इथे राईट क्लिक करा आणि याच्यातनी आय ॲक्सेप्टेड आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला सर्व माहिती याच्यामध्ये भरायची आहे. जे आपण माहिती आधी भरलेली होती सेम माहिती इथे आलेली आहे ऑलरेडी न टाईप करताच, कारण मी सुरुवातीला भरलेलं होतं. हे सर्व याच्यातनी पाहून घ्या व्यवस्थित आहे किंवा नाही. आणि त्यानंतर बघा एंटर सिक्युरिटी पिन इथे टाकायचा आहे. सिक्युरिटी पिन इथे दिलेला आहे तो याच्यामध्ये टाका. त्याला आपण कॅप्चा वगैरे सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यातनी टाईप करायचं आहे. टाईप केला आपण. त्यानंतर याच्यातून आपल्याला सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करा. बघा प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याकडे आपल्या दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP आलेला आहे. तो OTP याच्यातनी व्हेरीफाय करायचा आहे.
तर माझ्या मोबाईलवर एक OTP आलेला आहे, मी तो व्हेरीफाय करून घेतो. टाकला आणि त्यानंतर व्हेरीफाय करा. तर बघा आपला मोबाईल व्हेरीफाय झालेला आहे आणि ते आपल्याकडे रजिस्टर सक्सेसफुली फॉर MST CET अकॅडमिक इयर 2024-25 इथं आलेला आहे आणि ते आपला ॲप्लिकेशन नंबर सुद्धा इथं आलेला आहे. तर त्या ॲप्लिकेशन नंबरचा आपल्याला तिथे फोटो काढून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित त्याचा एक फोटो काढून घ्या आणि तो सेव्ह ठेवायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये. त्यानंतर बघा आपल्याला खाली प्रोसीडवर क्लिक करा. इथे बघा प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर बघा इथे ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व आपलं माहिती याच्यातनी आलेली आहे. त्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला काही स्टेप्स पूर्ण करायचे आहे. जे ग्रीनमध्ये आहे ते स्टेप कंप्लीट झालेला आहे. अशा आपल्याला एकूण 9 स्टेप पूर्ण करायचे आहे. तर 9 स्टेप आपल्याला पूर्ण करा आणि त्यानंतरच आपला फॉर्म सबमिट होणार आहे. त्यानंतर बघा पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. त्यानंतर डोमिसाइल अँड कॅटेगरी डिटेल्स आपल्याला टाकायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातनी बघा आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का म्हटलेलं आहे, तर येस करा. आपला जात संवर्ग निवडा म्हटलेला आहे, तर याच्यातून आपली कास्ट कॅटेगरी निवडायची आहे, तर कास्ट टाका. त्यानंतर आपण दिव्यांग आहात का, येस और नो टाकायचं आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्या जातीचं नाव, जे कोणती जात असेल तुमची ते कास्ट याच्यातून निवडायची आहे. त्यानंतर बघा आपल्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे किंवा नाही, तर याच्यातनी आपल्याला टाकायचं आहे येस और नो. ठीक आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्राची स्थिती, जात वैधता प्रमाणपत्र आपण काढलेलं आहे किंवा नाही, जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. अप्लाय केलेला आहे बट तुमच्याकडे नसेल तर याच्यातून अप्लाय बट नॉट रिसीव्ह करायचं आहे आणि जर आपल्याकडे नसेल तर नॉट अप्लाइड करा, असेल तर अवेलेबल करायचं आहे. त्यानंतर तुमची मायनॉरिटी चेक करा, मायनॉरिटी जर असेल तर येस करायचं आहे आणि ऑलरेडी मी नो केलेलं होतं. त्यानंतर तुम्ही ऑर्फन आहात का, जर असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसेसवर क्लिक करा. त्यानंतर बघा सिलेक्ट सब्जेक्ट ग्रुप फॉर MSCET 2024 म्हटलेलं आहे, तर याच्यातनी आपल्याला PCB करायचा आहे, PCM करायचा आहे का PCB करायचा आहे किंवा दोन्ही एका सोबतच करायचं आहे, हे आपल्याला याच्यामधून निवडायचं आहे. तर मी दोन्ही करायचं आहे, तर याच्यातून दोन्हीही निवडलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर, तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो कोणत्या लँग्वेजमध्ये असायला पाहिजे, मराठी, इंग्लिश आणि उर्दू दिलेला आहे, तर मी मराठी घेतलेला आहे. आणि त्यानंतर कन्फर्म युअर लँग्वेज, जे पाहिलं आपल्याला ते मराठी निवडलेली आहे, मी दोन्ही याची मराठी लँग्वेज निवडलेली आहे. त्यानंतर दिलेला आहे बघा सिलेक्ट स्टेट फॉर MSCET एक्झामिनेशन सेंटर, आता कोणत्या स्टेटमधून तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, तर मी महाराष्ट्रात आहे, तर महाराष्ट्र निवडलेला आहे. त्यानंतर याच्यातनी सिलेक्ट एक्झाम सेंटर म्हटलेलं आहे, तर याच्यातनी आपल्याला बघा 4 एक्झाम सेंटर निवडण्याची अनुमती दिलेली आहे, तर याच्यातनी आपल्याला 4 सेंटर निवडायचे आहे. तर पहिलं घेतलं आहे मी अमरावती. त्यानंतर दुसरं जे सेंटर आहे बघा, दुसरं निवडलेलं आहे मी नागपूर. त्यानंतर तिसरं आहे, जे तुमच्या जवळचं असेल तेच घ्यायचं आहे, जे तुमच्या जवळ येईल अशाच प्रकारे घ्यायचं आहे, यवतमाळ घेतलेला आहे. त्यानंतर नंबर आणि प्रोसिड्यूर इथून क्लिक करा. त्यानंतर बघा आपल्याला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचं आहे, तर याच्यातनी सिलेक्ट अपलोड टाईपवर क्लिक करा आणि याच्यामधून बघा पहिले फोटो घ्यायचा आहे, तर फोटोवर क्लिक करा. फोटोवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातून आपल्याला गॅलरी ओपन करण्यासाठी इथं आलेला आहे किंवा कॅमेराने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर मी याच्यातून डायरेक्ट ओपनवर क्लिक केलेला आहे. ओपनवर क्लिक करून आपण फोटो घ्यायचा आहे, तो फोटो घेतला मी. त्यानंतर डायरेक्ट अपलोड करा इथून. त्यानंतर बघा फोटो इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर अपलोड करायचं आहे, तर सिग्नेचरवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून सिग्नेचर निवडायची आहे. सिग्नेचर घेतली, त्यानंतर ओपन करा आणि डायरेक्ट इथून अपलोड करायचं आहे. तुम्हाला क्रॉप वगैरे जर करायचं असेल तर इथून क्रॉप वगैरे करू शकता. तर बघा अशा प्रकारे आपलं छायाचित्र आणि स्वाक्षरी आलेलं आहे. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा आपल्याला आता जेवढे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे सर्व आपल्याला अपलोड करायचे आहे.
तर बघा इथे सिलेक्ट डॉक्युमेंट विच यू आर अपलोडिंग म्हटलेलं आहे, तर तुम्ही याच्यापैकी कोणतेही एक अपलोड करू शकता. तर तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड वगैरे काहीही तुम्ही अपलोड करू शकता. तर मी इथून पॅन कार्ड सिलेक्शन केलेलं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करा. त्यानंतर इथे बघा पॅन कार्ड मी टाकलेलं होतं, तर पॅन कार्ड इथे आलेलं आहे. तर बघा काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. प्लीज यूज लेटेस्ट व्हर्जन ऑफ गुगल क्रोम वापरायचं आहे. फाईल टाईप आपल्याला कोणती अलाउड आहे बघा, PDF, JPG, JPEG, PNG चालते. मॅक्झिमम फाईलची साईज किती काय बघा, 500 किलोबाईटपर्यंत आपल्याला फाईल अपलोड करायची आहे. आणि अपलोड एनी वन डॉक्युमेंट फ्रॉम लिस्ट डिस्प्ले बिलो ऑफ द आयडेंटिटी प्रूफमधलं बघा ज्याच्यापैकी एक कोणतंही आपल्याला ID त्यामध्ये अपलोड करायची आहे. त्यानंतर ते अपलोडवर क्लिक करा आणि जे तुमची फाईल असेल ज्यामध्ये तुमचं असेल ते फाईल याच्यामधून निवडायची आहे. तर आपलं अपलोड झालेलं आहे. तुम्ही इथून एडिट सुद्धा करू शकता. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीडवर क्लिक करा. त्यानंतर बघा तुम्ही पाहून घ्या सर्व माहिती यामध्ये आलेली आहे. सर्व जे काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही सगळं चेक करू शकता. सर्व पाहून घ्या. सगळं पाहून झाल्यानंतर बघा इथे याच्यातनी ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे इथे आणि त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेमेंट भरण्यासाठी आपल्याला येसवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा मला 1600 रुपये लागत आहे दोन्हीसाठी बघा, PCM आणि PCB साठी. तर इथे 1600 लागलेले आहे. तुम्ही एक जर घेतलेला असेल एखाद्याची एक्झाम जर द्यायची असेल तर तुम्हाला कमी सुद्धा लागू शकतो, म्हणजे यामध्ये काही कमी वगैरे जास्त होऊ शकते. त्यानंतर इथून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. इथे राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करण्यासाठी तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करू शकता. तर स्कॅन वगैरे करा किंवा फोनपे, गुगल पे जे काय असेल ते क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे आय ॲग्री कंडिशनवर क्लिक करा आणि इथून प्रोसीड करा आणि त्यानंतर तुम्ही सर्व फॉर्म पेमेंट तुम्ही पूर्ण करू शकता. तर बघा याच्यातनी UPI QR कोड दिलेला आहे, कार्ड दिलेला आहे, नेट बँकिंग आहे, वॉलेट आहे, EMI आहे आणि पे लेटर सुद्धा दिलेला आहे. तर सर्व चेक करा आणि त्यानंतर इथून पे नाववर क्लिक करायचं आहे. काही दिवसानंतर तुम्हाला मेसेज किंवा ईमेल येणार आहे का तुमचे हॉल तिकीट वगैरे जनरेट झालेले आहे. तर ते हॉल तिकीट वगैरे तुम्हाला डाउनलोड जर करायचे असेल तर पुन्हा तुम्हाला याच वेबसाईटवर यायचं आहे आणि त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. पुन्हा आल्यानंतर बघा इथे तुम्हाला शो होईल हॉल तिकीट आणि ॲडमिशन कार्ड. तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ॲडमिशन कार्ड इथून डाउनलोड करू शकता. तर ही माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर बाय.